नमस्कार. हैदराबाद येथील 400 एकर जंगल जे जमीनदोस्त करणं सुरू आहे. तर खऱ्या अर्थानं आज पाहू शकता आपण मुंबईमध्ये काय परिस्थिती आहे. इथं एसी फुल केलेली आहे आणि मी जिथं बसलेलो आहे तिथं तरी पण एवढा घाम येतो इथं. आणि म्हणजे वातावरणामध्ये जे बदल होत आहेत हे का होत आहेत याबाबत सुद्धा सर्वांनी विचार करणं गरजेचं आहे. कारण येता काळ हा याच्या अगोदर डायनोसॉरची प्रजाती ही अशीच लुप्त झाली होती आणि आता माणसाला देखील ऑक्सिजनची कमतरता असेल, पुन्हा वाढतं प्रदूषण असेल, हे रोखण्यासाठी खरंच सतर्क होणं गरजेचं आहे. आणि हीच वेळ आहे खऱ्या अर्थानं निसर्गाप्रती आपलं काहीतरी ऋण फेडण्याचं. कारण आज जर परिस्थिती पाहिली शहरामध्ये तर खूप गंभीर परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती आणखी गंभीर होत जात आहे. तापमान वाढत आहे, निसर्गाचा समतोल बिघडत चाललेला आहे, अवेळी पाऊस पडणे अशा घटना घडत आहेत, विजा पडणे अशा घटना घडत आहेत. खरं तर ह्या घटना अशा का घडत आहेत याबाबत सुद्धा माणसाने एक विचार करणं गरजेचं आहे. कारण झाडांची जी होणारी कत्तल आहे, अनेक मोठमोठे रस्ते बनवले गेलेले आहेत. खरं तर विकास होणं गरजेचं आहेच, पण त्यासाठी देखील काही बंधनं घालणं माणसानं स्वतःला गरजेचं आहे. कारण जेवढे झाडं तोडले गेले तेवढे झाडं लावले गेले का, ते जगवले गेले का, हा देखील प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित आहे. आणि अनेक ठिकाणी आपल्याला येत्या काळामध्ये नवीन वृक्षारोपण असेल, वृक्ष लावण्याबाबत जनजागृती असेल करणं गरजेचं आहे. आणि आपण देखील त्यासाठी प्रयत्न निसर्ग शाळेच्या माध्यमातून नॅचरल वॉरियर्स आणि नॅचरल टीचर्स हे येत्या जून जुलैमध्ये प्रत्येक महाराष्ट्रातील बऱ्याचशा शाळेला भेटी देतील आणि त्या ठिकाणी बिया वाटप असेल, झाडे वाटप असेल असे उपक्रम आपल्याला राबवायचे आहेत. तरी आपण नक्कीच या ठिकाणी एक छोटासा बदल घडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण ही परिस्थिती तुम्ही मी एकटा रोखू शकत नाही. आपण सर्वांना एकत्र येऊन या ठिकाणी प्रयत्न करणं गरजेचं आहे आपापल्या परीने. तरच ही परिस्थिती आपण रोखू शकाल. तर पाहू शकता एवढा घाम येतोय मला सध्या. मी ऑफिसमध्ये एसी फुल केलेला आहे आणि त्या ठिकाणी बसलेलो आहे तरी एवढा घाम येतोय बघा. पण निसर्ग हा निसर्ग असतो. झाडाखाली बसल्यानंतर एक वेगळं वातावरण असतं आणि असं ऑफिसमध्ये किती जरी एसी फुल केले तरी पण असा एवढा घाम येतोय.